नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कतारे आणि ARBK मॅथ अकॅडमी मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 मधला क्वेश्चन 2 मधला एग्जांपल 7। हे आपण एलिमिनेशन मेथडनी सॉल्व करणार आहोत। याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय आहे ती प्रॉपर वेनी लिहून घ्यायचं। चला हे प्रॉपर वेनी आपण लिहून घेऊ। तर काय 5m - 3n = 90। याला इक्वेशन 1 असं देऊ, इक्वेशन 1 नाव देऊ। नंतर काय m - 6n = -7 याला इक्वेशन 2 असं नाव देऊ। आता काय बघा, कोएफिशिएंट बघायचे सेम आहे की नाही। m चे कोएफिशिएंट सेम आहे का नाही, n चे आहे का नाही। तर मग दोन्हीपैकी कोणत्या पण व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम करायचा। आपण काय करू, जर इक्वेशन 2 ला 5 नी मल्टिप्लाय केलं तर काय होतं, आपले m चे कोएफिशिएंट सेम होतात। म्हणून लिहू आपण मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5। म्हणजे इक्वेशन 2 ला 5 नी मल्टिप्लाय करायचं। इक्वेशन 2 काय आपलं m - 6n = -7। आता m × 5 - 6n × 5 = -7 × 5। ओके, यानंतर काय देईन 5m - 30n = किती येणार 35। आणि याला इक्वेशन 3 असं देऊ, नाव देऊ। नंतर काय ऍड किंवा सबट्रॅक्ट। आता जे सेम झालेले कोएफिशिएंट आहे हे बघा, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 1 5m याचे साइन बघायचं। हे बघा साइन काय आहे प्लस प्लस, म्हणजे सेम साइन आहे, सेम साइन म्हणून सबट्रॅक्ट करायचं। सो आपण काय करू, सबट्रॅक्ट करू। इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करू इक्वेशन 1 मधून। म्हणजे काय करू आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 1। म्हणजे 1 मधून इक्वेशन आपलं 3 सबट्रॅक्ट करायचं। इक्वेशन 1 काय आपलं 5m - 3n = किती आहे 19 आणि त्याच्यामधून इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करायचं। काय 5m - 30n = -35। आता सबट्रॅक्ट करताना काय होतं, साइन चेंज होतात। प्लस असेल मायनस होतं, मायनस असेल प्लस होतं। इथं सबट्रॅक्ट करायचं आपल्याला। आता +5 आहे किती येणार मायनस, नंतर काय -3n इथं काय 30n आहे तर प्लस, इथं प्लस मायनसचा प्लस होता। आता 5 प्लस मायनस कट झाला। आता 30 - 3 म्हणजे कला 27n। मोठ्या संख्येचं साइन द्यायचं। आता इथं बघा 35 प्लस 19 किती येणार 54। आता n काढायचं आपल्याला। सो बघा n किती कसा येणार 54 27 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड मध्ये। तर 54 / 27 किती आला n 27 आला 2। सो n किती भेटला आपल्याला 2। नाव आता काय करायचं, हा n दोन्ही पैकी कोणत्या पण एका इक्वेशन मध्ये टाकायचा आणि आपल्याला सेकंड व्हेरिएबल म्हणजे m व्हॅल्यू भेटून जाईल। लिहा पुट n इन। आता दोन्ही पैकी कोणतं पण एक घ्या, सिंपल घ्या शक्यतो। सेकंड इक्वेशन घेऊ जे की सिंपल आहे। पुट इन इक्वेशन 2। तर इक्वेशन 2 काय आपलं m - 6n = -7। आता m - 6 लिहा, n किती भेटला आपल्याला 2, n किती भेटला 2। सो लिहा 2n चे इथं आणि किती येणार -7 = ओके। तर काय m किती येणार 6 12 = -7। इथपर्यंत समजलं असेल तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा, काय तुम्हाला जर डाऊट असतील तर। चला बघा पुढं m। आता काय m
द -12 इकडे गेल्यावर काय होणार प्लस, सो -7 हे इकडे गेल्यावर काय होणार +12, साइन चेंज होत आहे. ओके मायनस, आता -7 + 12 किती येणार 5. आता मोठ्या संख्येचे साइन, ओके मोठ्या संख्येचे साइन किती आहे 12 आहे, त्याचे प्लस आहे. आपल्याला m ची व्हॅल्यू भेटली, n ची व्हॅल्यू भेटली. आणि जर चेक करायचं असेल तर काय करायचं, m आणि n इक्वेशन मध्ये टाकायचं, सॅटिस्फाय होते की नाही ते बघायचं, मग आपल्याला कळून जाईल आपला आन्सर राईट आहे. आता फायनली भेटलंय तर टचअप द्यायचं आहे, खाली लिहायचं आहे. कसं ते बघा, सोल्युशन ऑफ द इक्वेशन सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इज ऑर्डर पेयर m n इक्वल टू m किती आपला 5, इथं लिहितो 5 आणि n किती भेटलाय 2. हा सिक्वेन्स चुकायचा नाही. सपोज हे बघा m च्या समोर m, n च्या समोर n. ओके, जर सिक्वेन्स चुकला तर गडबड होणे का आहे. ओके, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. काही डाऊट असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगा, स्पीड वगैरे काय सर्व काय असेल कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ओके मित्रांनो, धन्यवाद.